नमस्कार, मी अनुजा. ब्रँड मराठीच्या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. कुठेही फिरायला जायचं म्हटलं की आपण आपल्या रिक्वायरमेंट्स घेऊन एका टूर कंपनीकडे जातो. आपले बुकिंग्स ते करतात आणि मग आपण एकदम रिलॅक्स्ड असतो. पण हेच अगदी आयतं रिलॅक्सेशन आपल्या हातात देणारी कंपनी आहे, ती म्हणजे केसरी टूर्स. जगात पर्यटनाचे खूप नवनवीन आता ट्रेंड्स होऊ लागलेले आहेत. जगभरातली जिओपॉलिटिकल सिच्युएशन ही खूप गंभीर होत चाललेली आहे. भारतातलं, महाराष्ट्रातलं पर्यटन आणि जगभरातलं पर्यटन याच्यामध्ये नेमका फरक काय आहे, याच सगळ्या विषयांवर आज आपण संवाद साधणार आहोत. तर आपल्याला जगभराचा प्रवास घडवणाऱ्या या केसरी टूर्सचा प्रवास नेमका कसा राहिलेला आहे तो आजच्या ब्रँड मराठीच्या एपिसोडमध्ये जाणून घ्यायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया केसरी टूर्सच्या या गप्पांसोबत. तर मुंबई तकच्या ब्रँड मराठीच्या आजच्या एपिसोडमध्ये केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे मुंबई तकमध्ये आणि तुम्ही आज वेळ दिलात त्याबद्दल सुद्धा तुमचे इन ॲडव्हान्सच धन्यवाद. खरं तर आपल्याला आत्ताची म्हणजे जगभरातलीच बदलती परिस्थिती लक्षात घेता कोविड नंतर सुद्धा खूप चेंजेस आलेले आहेत. तर त्या टूर्स अँड टुरिझम मधल्या पॅटर्न्स बद्दल चर्चा करायचीच आहे. पण आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सांगू शकाल का की मुळात केसरी टूर्सची सुरुवात कशी झाली? आपल्याला 40 वर्ष पाठी जावं लागेल, कारण माझे वडील केसरी भाऊ पाटील ह्यांनी वयाच्या 50व्या वर्षी केसरीची स्थापना केली आणि त्यावेळी त्यांना फक्त व्यवसायाचा अनुभव होता. तसं विशेष कॅपिटल त्यांच्याकडे नव्हतं, पण तरीही आम्ही सगळे आपोआप त्याच्यात ओढले गेलो. म्हणजे आम्ही 12, 14, 16, 18 अशी आमची वयं होती त्या काळात, चौघं भावंडांची. तर काही नाही, भाऊ म्हणजे केसरी सक्सेस झालीच पाहिजे. नाही, पण सुरुवात कशी झाली? म्हणजे हा थॉट कुठून आला की केसरी टूर्स ट्रॅव्हल्स आपण सुरू करायचा आहे? हा थॉट कुठून आला? म्हणजे बाबांना ह्या व्यवसायाचा अनुभव होता. त्यांच्या भावाची पर्यटन संस्था होती, पण अशा काही गोष्टी घडल्या की वयाच्या 50व्या वर्षी त्यांना दुसरा चॉईस नव्हता. आम्ही शाळा कॉलेजात जाणारी मुलं होतो आणि बाबांनी आयुष्यभर तेच केलं होतं. त्यामुळे लोकांना व्हॅल्यू फॉर मनी अशा टूर्स द्यायच्या हे त्यांनी, आणि आम्ही साथ दिली, सगळ्यांनी फॅमिलीने साथ दिली भाऊंना. आणि मग भाऊंचं जे स्वप्न होतं केसरीला मोठं करण्याचं, ते आमचं सगळ्यांचं स्वप्न झालं आणि अशी केसरीला सुरुवात झाली. म्हणजे आज आपल्याला कोणी 50व्या वर्षी बिझनेस सुरू केला ह्याचं काही वाटत नाही. 40 वर्षांपूर्वी ते रिटायरमेंटचं एज होतं साधारणपणे. तेव्हा कोणी बिझनेस सुरू करायचा असं नाही, पण बाबांना चॉईसही नव्हता आणि त्यांची विल पॉवर प्रचंड स्ट्रॉंग होती आणि तशी केसरीची सुरुवात झाली. आणि मग आम्ही असं फॉर्मल एज्युकेशन ट्रॅव्हल अँड टुरिझमचं घेतलं नाही, पण बाबांनाच आम्ही विद्यापीठ म्हणतो टुरिझमचं, आणि त्यांच्याकडे इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या की आम्हालाही कधी फॉर्मल एज्युकेशनची गरज वाटली नाही. पण पुढे जाऊन शिक्षण हवं म्हणून मी टुरिझममध्ये MA केलं. अच्छा, पण ह्याची म्हणजे आता तुम्ही एक सांगितलं तसं की आधीच एक कंपनी होती, त्यातनं बाहेर पडून स्वतःची कंपनी सुरू करायचं, आणि त्यात सुद्धा तुमचं मूळ गाव पालघर, मी चुकत नसेल तर सफाळे. तर तसा म्हणजे पालघर जिल्हा जर आजही एवढा प्रगत मानला जात नाही, तर आपण एकदम 40 वर्षांपूर्वीचा समजू शकतो की तो एक तसा मागास पट्टाच होता. म्हणजे मुंबईच्या लगतचा जिल्हा म्हटल्यानंतर तो तेवढा मागास वाटतोच. तर त्याच्यातनं बाहेर पडून एक स्वतःची कंपनी सुरू करणं, तो सगळा संघर्ष कसा होता की तुम्हाला तुमच्या त्या विश्वासार्हतेवर ते कस्टमर्स आपल्यासोबत ती क्रेडिबिलिटी मॅच करणं, जास्तीत जास्त कस्टमर्स आपल्याकडे खेचून आणणं, किंवा त्या काळामध्ये आत्तासारखे मीडियम्स नाही आहेत की तुम्ही त्याचा प्रचार प्रसार करू शकाल, कॅम्पेन मार्केटिंग स्किल्स वापरू शकाल, तर ते सगळं तुम्ही कसं घडवून आणलं? एकदा तुम्ही व्यवसायात उडी घेतली की बऱ्याच गोष्टी ह्या तुम्हाला कराव्याच लागतात. पैशाचं पाठबळ नव्हतं, मित्रांनी मदत केली, बँकांनी सुद्धा कर्ज द्यायला नकार दिला त्या काळात, आणि म्हणूनच आपल्याकडे बिझनेसेस उभे राहू शकत नव्हते. भांडवल सगळ्यात महत्वाचं. पण हा बिझनेस पण असा आहे की ह्याच्यामध्ये खूप भांडवल लागत नाही, तरी पण थोडं भांडवल तर असायला पाहिजे. भाऊंचं नेटवर्क दांडगं होतं, मित्रपरिवार खूप होता, आणि ते वर ट्रस्टिंग केसरी. आणि मग त्यांनी सगळ्यांनी पण मदत केली. आणि एक असतं ना, एक जिद्द असते, तुमच्यात करण्याची इच्छा असली, विल पॉवर असली, तुमचे इंटेन्शन स्ट्रॉंग असले. भाऊंची इंटेन्शन क्लिअर होते की पर्यटकांना हे द्यायचंय, आणि त्याच्यासाठी त्यांचा प्रचंड आटापिटा असायचा. ते लोकांनी बघितलंय आणि मग पुढे तो कारवा बनता गया. वर्ड ऑफ माउथ झालं प्रचंड. पण
सुरुवातीला एका एंटरप्रेन्योरकडे ज्या क्वालिटीज असायला हव्यात, जी देण्याची इच्छा असायला हवी, ती भाऊंकडे होती. प्रचंड विलपॉवर होती. भांडवल नव्हतं, पण ते उभं करण्याची ताकद होती आणि जे द्यायचं ते उत्तम द्यायचं. शिवाय ते इतिहास आणि भूगोलाचे टीचर होते, त्यामुळे त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यामुळे ते एक उत्कृष्ट टूर लीडर बनू शकले. आणि भाऊंकडे आम्ही कायम, आजही भाऊ नसताना एक प्रचंड आत्मविश्वास असलेला टूर लीडर पहिला हे बघतो. आणि तशी सुरुवात झाली आणि मग आम्ही सगळ्यांनी भाऊंना साथ दिली, कारवा बनता गया. पण आता जसं आम्ही पाहतो की आता केसरीचे आम्हाला जागोजागी ऑफिसेस पाहायला मिळतात, किंवा अगदी ऑफिसला जायची गरज नसते, ऑनलाईन सुद्धा मिळून जातात. ऍप्स आहेत, वेबसाईट्स आहेत, आणि आता म्हणजे तेव्हा तर माउथ पब्लिसिटी होती, पण आता तुम्हाला म्हणजे खूप सारे मीडियम्स आलेत प्रमोट करण्यासाठी. त्या काळात ते सगळं कसं घडून यायचं होतं? म्हणजे तुम्ही ऑफिसेस सुरुवात कुठून झाली, लोकांना तिकडे येण्यासाठी कसं आवाहन करायचात, आणि त्यावेळेला लोक मुळात एवढी फिरायला जायची का? आम्ही काय केलं, खूप कठीण होता सुरुवातीचा काळ. पण आठवतंय तेव्हा, तुला तर माहिती पण नसेल की अशा डिरेक्टरीज असायच्या ज्याच्यामध्ये फोन नंबर्स लिहिलेले असायचे लोकांचे. त्या डिरेक्टरीज आम्ही घ्यायचो आणि त्याच्यामधनं आम्ही लोकांना पत्र पाठवायचो. हे सुरुवात होती, आमचं मार्केटिंग तसं सुरू झालं. मग जरा थोडंसं त्याच्यात गती मिळाली, पुढे गेलो की मग आम्ही न्यूजपेपरमध्ये ॲड करायचो. आणि व्यवसायाला वर्ड ऑफ माउथ, ह्या व्यवसायाला तरी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये वर्ड ऑफ माउथ मेक्स द डिफरन्स. आणि तसं झालं. म्हणजे आम्ही नेहमी पर्यटकांना म्हणतो की तुम्हीच आमचे ब्रँड अँबॅसिडर्स आहात. तर तसा हा कारवा बनता गया की एक तुम्ही आम्ही तेव्हाच ठरवलं होतं की केसरीला एक विश्वासार्हता असलेला ब्रँड बनवायचं. त्यामुळे जे काही प्रॉमिस करतो, आम्ही आमच्यावर बंधन घालून घेतलं होतं की आमचं प्रॉमिस मस्ट बी डिलिव्हर्ड. व्हॉट वी प्रॉमिस वी डिलिव्हर असं म्हणतो. त्यामुळे ते आम्हाला सोपं गेलं. हळूहळू केसरी हा एक विश्वासार्ह ब्रँड तयार झाला. हे शेवटी एक सर्व्हिस आहे. म्हणजे ह्याच्यात असं नाही, आता आम्ही बाकी काही इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत वेगवेगळ्या आपल्याच मराठी ब्रँड्सचे, तर त्याच्यामध्ये एक प्रॉडक्ट आहे की ते प्रॉडक्ट मग बनवलं जाणार, ते विकलं जाणार अशा पद्धतीने. इथे ही सर्व्हिस आहे. तर ह्याचं सर्व्हिस सेक्टरचं किंवा हे जे सर्व्हिसवाला हा जो एक ब्रँड तयार होतो त्याचं बिझनेस मॉडेल कसं असतं ते सुद्धा थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगाल? तेच तर महत्वाचं आहे. हा बिझनेस असा आहे की ह्याच्यामध्ये हा बिझनेस कोणीही करू शकतो, पण कोणीही टिकतो का ह्याच्यात हे महत्वाचं आहे. कारण इथे तुमच्या हातात काहीही नाही. हॉटेल तुमचं नसतं, एअरलाईनवर तुमचा ताबा नसतो, परदेशातली रेस्टॉरंट्स किंवा सगळंच फूड क्वालिटी पासून सगळं हे तुमचं नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कठीण जातं. पण तुम्ही क्वालिटी द्यायचं ठरवलं आणि क्वालिटी कॉन्शियस ब्रँड तुम्ही जर असाल तर हळूहळू, म्हणजे आता केसरी के साथ पंगा नाही लेने का असं एक इंडस्ट्रीत नाव तयार झालंय की केसरी मतलब सर्व्हिस. हे नॉट ओनली कस्टमर सेज बट आवर सप्लायर ऑल्सो नोज. ते जेव्हा आमच्याकडे बिझनेस मागायला येतात तेव्हा ते आधीच बोलतात, आम्हाला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते. पण आम्ही लहानपणापासून आमचे बाबा जे पाहिलेले असतात की ते उठतात, घरातलं बेसिक गोष्टी वगैरे सगळं पाहणं असतं, ऑफिसला जातात, परत येतात, परत घरातल्या बेसिक गोष्टी पाहणं असतं, आमचे अभ्यास घेणं, किंवा एक रविवारची सुट्टी मिळाली तर तो मुलांसोबत वेळ काढणं वगैरे, असा एक टिपिकल आणि सिंपल पॅटर्न असतो मध्यमवर्गीय वडिलांचा, किंवा जे लहानपणापासून आम्ही बाबा पाहिलेत. एक बिझनेस करणारे बाबा म्हणून तुम्ही ते कसे पाहिलेले आहेत? त्यांना हा सगळा डोलारा उभं करता करता घरी वेळ देणं शक्य व्हायचं का, की ते कम्प्लिटली इन्व्हेस्टेड असायचे त्या कंपनीमध्ये? तर हे सगळं तुम्ही कसे पाहिलेले आहेत बाबा? किंवा खास करून वयाच्या 50पासून खरं तर त्यांनी ती सुरुवात केली स्वतःच्या बिझनेसची, तर आधीचे बाबा आणि नंतरचे बाबा ह्याच्यातला सुद्धा कसा फरक होता? आधीचे बाबा तर आमच्याकडे नव्हतेच. आम्ही असं त्या पायऱ्या असतात ना घराच्या, त्याच्यावर असे रात्री ते येणार असले की वाट बघत बसायचो. पण त्यांनी एक केलं, ज्यावेळी ते आमच्या सोबत होते, अगदी महिन्यातून 2 दिवस सुद्धा असायचे ते 2 दिवस मात्र ते आम्हाला द्यायचे. इतकं शिकायला मिळायचं. असं सदैव त्यांचं आमच्याकडे लक्ष असायचं की आपल्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित होतंय की नाही, त्या व्हॅल्यूज मला ज्या त्यांना द्यायच्या त्या इम्बाईब होत आहेत की नाही. त्यांचं शिक्षण हे असं चालता बोलता असायचं. त्यामुळे आम्हाला त्यांचा सहवास खूप आवडायचा आणि आम्ही वाट बघत बसायचो. असे ते बाबा होते. आणि नंतर जेव्हा व्यवसाय सुरू झाला तेव्हा मात्र आम्ही
त्यांच्याबरोबर सतत असायचो, की शाळेला सुट्टी पडली की मला माहिती असायचं की 2 महिने आता मज्जा, भाऊंबरोबर राहायचं. तो भाऊंबरोबर राहणं हा तुमच्या सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्ट्या अशा जायच्या? अशा जायच्या. अच्छा. भाऊंबरोबर राहणं हा आमच्यासाठी प्रचंड आनंद असायचा. आणि माझी मोठी भावंड इथल्या सगळ्या अरेंजमेंट्स करायचे, भाऊ टूरवर असायचे आणि त्यांच्या सोबतीला मी असायची त्यांना मदत करायला ॲज अ सेक्रेटरी. आणि तो माझा खूप मोठा आनंद होता. त्याच्यात आम्ही घडलो, आम्ही शिकलो पण ह्या निटीग्रिटीज ऑफ दिस बिझनेस. कारण चालता बोलता शिकवायचंय ना, कुठे जायचं, काय करायचं, कसा विचार करायचा, कसं लोकांसाठी झटायचं. म्हणजे शिक्षण म्हणजे शेवटी काय असतं, जेव्हा तुम्ही पुस्तकी ज्ञानापेक्षा जे तुम्ही प्रत्यक्ष बघता ते ज्ञान महत्वाचं. म्हणजे आम्ही भाऊंच्या अनुभवातनं आम्ही शिकलो, ते कसं लोकांना हँडल करतात, कसा त्यांचा लोकांना देण्यासाठी कसा त्यांचा संताप होतो, हे सगळं आम्ही प्रत्यक्षात बघितलं. तसेच आम्ही घडलो. आणि ही म्हणजे तुम्ही मगाशी 84चा उल्लेख केला, बरोबर? 84ला केसरीची स्थापना झाली. 84चा काळ ते आतापर्यंत पर्यटक कसे बदललेले आहेत किंवा क्लायंट्स तुमचे म्हणजे म्हणायचं झालं तर त्यांच्यामध्ये कसा बदल झालेला? कारण मी लहानपणापासून पाहिले तर तेव्हा असे लोक फॅमिली फिरायला जायचे, संपूर्ण कुटुंब फिरायला जायचं. पण आता खूप टप्पे आलेत की आता अनेकांना सोलो ट्रिप्स करायचे असतात, अनेक जणांना कपल्सच फक्त जातात. पहिले कपल म्हटल्यानंतर ते फक्त हनीमून असायचं, बाकी अदरवाईज सगळे कुटुंब जायची. आता त्याच्यामध्ये पर्यटकांमध्ये तसा काही बदल झालेला आहे का? नक्कीच खूप बदल झाला. म्हणजे पूर्वी पर्यटन, अगदी सुरुवातीच्या काळात पर्यटन म्हणजे तेव्हा सगळे चारधाम यात्रा असं असायचं, तीर्थक्षेत्र असायची. त्याच्यानंतर हळूहळू काश्मीर, हिमाचल असं ओपन झालं. जेव्हा काश्मीर 90s मध्ये काश्मीर बंद झालं तेव्हा नैनिताल वगैरे ही स्थळं, आणि परदेश म्हणजे नेपाळ असं होतं. हळूहळू 90च्या सुरुवातीला वगैरे परदेशात लोक जायला लागले. 2000 पासून वगैरे तर सगळं जगच इंडियाला खुलं झालं. त्यामुळे लोक फक्त बघण्यासाठी किंवा पर्यटनासाठी प्रवास नाही तर शिक्षणासाठी, रिलेटिव्हकडे जाण्यासाठी असा प्रचंड प्रवास हळूहळू वाढत गेला. म्हणजे लोकही बदलले, पर्यटनाचे पॅटर्न्सही बदलले, मानसिकता बदलली. आणि पूर्वी एकत्र कुटुंब जे प्रवास करायचं, तर आज काय होतंय, आई वडील एका ठिकाणी, आजी आजोबा एका ठिकाणी आणि मुलं एका ठिकाणी. आणि अगदी 7 वर्षाची, आमच्या बरोबर मला वाटतं 7 की 8 वर्षाची एक मुलगी एकटी युरोपला गेली होती. दिस इज व्हॉट द ट्रस्ट ऑफ पीपल ऑन केसरी. बापरे. तो तिचा उत्साह होता, आई वडिलांनाच तिला त्याच्यात ढकलायचं होतं, काय होतं? म्हणजे मला नवल वाटलं हे 7 वर्षाची मुलगी युरोपला गेली. अगं कसं असतं ना, एक तर आई वडिलांचा विश्वास असल्याशिवाय ती पाठवणार नाही केसरी सोबत, पण तिची पण तयारी असेल. मलाही आश्चर्य वाटलं, पण ती करून आली. एवढं एक्सपोजर त्यांना या वयात मिळालेलं की ते 7 वर्षाचे असताना युरोप ट्रिप करतायत. इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही. आणि म्हणजे आता तुम्ही काश्मीरचा उल्लेख केला म्हणून खरं तर मी हा प्रश्न खूप उशिराने घेणार होते, पण आय एम शुअर की अनेक प्रेक्षकांना सुद्धा त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की ज्या पद्धतीने मधल्या काळामध्ये पहलगामचा अटॅक झाला किंवा दहशतवादी हल्ले ज्या वेळेला होतात, तर ते तुमच्यासाठी किती आव्हानात्मक असतो. म्हणजे तो पॅच पण की ज्या वेळेला तिकडे तुमचे स्वतःचेच पर्यटक अडकलेले सुद्धा असतात तो पण, आणि त्याच्यानंतर कालांतराने तिथे जाणाऱ्या येणाऱ्यांचा ओढा कमी होतो. तर तो फेस कसा गेला तुमचा, खास करून आमच्या आव्हानामध्ये सगळ्यात मोठा वाटा परिस्थितीचा आहे की त्या ठिकाणची परिस्थिती. म्हणजे सुनामीच्या वेळी जपानमध्ये होतो, 9/11च्या वेळी अमेरिकेत होतो, आणि एक ग्रुप सुनामीच्या वेळी त्या खडकावर म्हणजे विवेकानंद मेमोरियलवर अडकला सुद्धा होता. चारधामच्या वेळी आमची टीम वरती अडकली होती. 6 दिवस लागले त्यांना शोधायला आणि आम्ही त्यांना सुखरूप घेऊन आलो. म्हणजे ह्या अशा गोष्टी, हीच आमची मोठी चॅलेंजेस आहेत. खरं तर आव्हानात्मक परिस्थिती असते, पण सगळ्यात मोठं चॅलेंज आहे त्या परिस्थितीनंतर लोकांच्या मानसिकतेवर जो परिणाम असतो तो आम्हाला सगळ्यात जास्त मोठा धक्का असतो. कारण जेव्हा इतका भयानक प्रसंग काश्मीरमध्ये घडला, त्याच्यानंतर त्या प्रसंगातून बाहेर यायला जो वेळ लागतो तो खूप मोठा असतो. म्हणजे काश्मीर हे पर्यटकांसाठी खूप सुंदर पर्यटन स्थळ आहे खरं तर, परंतु जे झालं ते अजिबात म्हणजे अतिशय हीन अशी ही गोष्ट आहे. पण त्याच्यानंतर पर्यटन तिकडचं सुधारायला वेळ लागतो, साधारणपणे 1-2 वर्ष कधीतरी जावी लागतात. पण कसं आहे ना, आम्ही त्या व्यवसायात आहोत, त्यामुळे आम्हाला थांबता येत नाही. आम्हाला पर्यटकांची मानसिकता बदलावी लागते, बदलायची असते.
की एक प्रसंग झाला तर तोच अंगाशी कुरवळता नाही येत. कारण काय आता जगभरात सगळीकडे कुठे ना कुठे काहीतरी ऍक्सिडेंट्स हे ते होतात, कुठे वॉर्स होतात. हे सगळं आमच्यासाठी कठीण आहे. पण त्यातून मार्ग काढून जिथे सेफ आहे, कारण पर्यटकांची सेफ्टी आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची. त्यामुळे जिथे अनसेफ असेल तिथे आपण जातच नाही. पण मग आम्हाला ते सेफ देश शोधावे लागतात आणि मग एक दार बंद झालं की दुसरं उघडतं. हा आमचा असा अनुभव आहे. तुम्ही आता जसा उल्लेख केला तोच माझा खरं तर मूळ प्रश्न होता की पहलगाममध्ये हल्ला झाला, त्याच्यानंतर आपल्याकडे टर्कीवर बॅन टाकण्याचा, म्हणजे तुर्कीला न जाण्याचा अनेक लोकांनी विचार केला आणि खूप लोकांनी त्याचे बुकिंग सुद्धा कॅन्सल केले. सो या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲज अ एक टूर कंपनी म्हणून किती फटका बसतो? किंवा रशिया युक्रेन वॉर होत असतं, इस्रायल आणि तिकडे गाझामध्ये वॉर सिच्युएशन आहे, ह्याच्यामध्ये लोक तर धडाधड कॅन्सल करतात. ह्या सगळ्या गोष्टींचे मग तुम्हाला परत ते सगळं प्लॅनिंग करा, मग ते परत देश निवडा, त्या पद्धतीने लोकांना सांगा की इथे नाही तर इथे जा वगैरे वगैरे, हे सगळं एक कंपनी ही कशी हँडल करत असते? खूप त्रासदायक असतं ते. कारण आम्ही ह्या सगळ्यासाठी मार्केटिंगवर खर्च केलेला असतो. त्याच्यानंतर लोकांना परत सगळ्या, म्हणजे आम्ही सगळ्या व्यवस्था केलेल्या असतात. यू इमॅजिन की उद्या टूर जाणार आहे टर्कीला आणि आज आम्ही ती टूर कॅन्सल करतो. हा मोठा मनस्ताप असतो. त्याच्यासाठी जुळवाजुळव परत करावी लागते. कधी कधी पैशाचा ऱ्हास होतो बरेचदा अशा वेळी. पण तीच आमच्या बिझनेस मधली चॅलेंजेस आहे. पण एक साधारणपणे तुम्ही सांगू शकता की किती ट्रिप्स कॅन्सल झाल्या किंवा किती लोकांनी बुकिंग कॅन्सल केले त्यावेळेला? 3-4 हजार टुरिस्ट तर काश्मीरचेच अफेक्ट झाले. पण त्याच्या अनुषंगाने लेह लडाख, हिमाचल, नैनिताल ह्या सगळ्याच टूर्सवर परिणाम झाला. उद्या टर्कीची टूर जाणार आहे, ती आम्हाला कॅन्सल करावी लागली. टर्कीच्या टूर्स कॅन्सल केल्या. पण एवढं लोक म्हणजे स्वतःहून हा खर्च बेअर करायला तयार टर्की आणि बाकू, टर्कीच्या टूर कॅन्सल कराव्या लागल्या, बाकूच्या टूर कॅन्सल कराव्या. पण एवढा म्हणजे हा तर मॉनिटरी लॉस पण आहे ना, तुम्ही आर्थिक दृष्ट्या सुद्धा फटका बसत असतो. एवढं लोक बेअर करायला त्यावेळेला तयार होते? जिथे जिथे आम्ही रिफंड घेऊ शकलो तिथे आम्ही लोकांना कॅन्सलेशन नाही लावलं. आणि ज्या ठिकाणी आम्हाला अगदी नाईलाज आहे की जिथे पैसे परत मिळत नाही तिथेच आम्ही लोकांना कॅन्सलेशन लावलं. आणि जिथे सगळे पैसे गेले होते किंवा आता कॅन्सल करणं अशक्य आहे त्या टूर्स आम्ही काही कंडक्ट केले. पण त्या देशांकडनं तुम्हाला काही त्याबद्दल रिस्पॉन्सेस आले असेल? जनरली इफ एव्हरीथिंग इज ऑल राईट. फॉर एक्झाम्पल, जर उद्या माझी टूर जाणार आहे आणि एअरलाईनकडे आम्ही जातो अशा वेळी की लोक जायला तयार नाहीत. एअरलाईन म्हणते इफ वी फ्लाय वी विल नॉट गिव्ह यू रिफंड. तर त्यावेळी आमची पंचायत होते, कारण आम्हालाही गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स प्रमाणे काही गोष्टी करायच्या नसतात. त्यावेळी आम्ही लोकांसोबत तो कॉल घेतो आणि त्यांच्या डिसिजन प्रमाणे आम्ही करतो. नाही, पण कसं आहे की आता हे जे देश आहेत, हे देश, कारण की खूप लोक आय एम शुअर की म्हणजे फक्त ह्याच्यामध्ये एक राष्ट्र भावना होती आपली आणि त्या कारणास्तव आपण तुर्कीला जात नव्हतो. पण रशिया असेल किंवा इस्रायल असेल, हे तर लोक भीतीपोटी जात नव्हते. तर अशा परिस्थितीमध्ये त्या देशांकडनं ह्या टूर्स कंपनीना कधी काही असे अप्रोच करण्यात आले का की आम्ही तुम्हाला सेफ ठेवू, सुरक्षित असेल आमच्या इथे या, त्यांच्या टुरिझम डिपार्टमेंटकडनं वगैरे असे काही अप्रोच झालेले होते? होतात. खूप प्रयत्न, रशिया खूप प्रयत्न करते की भारतीयांनी मोठ्या संख्येने रशियात जावं. त्याच्यासाठी ते आमच्यासाठी फॅम टूर्स वगैरे पण अरेंज करतात. परंतु आम्ही लोकांच्या मानसिकतेला जास्त महत्त्व देतो की लोकांना जायचं असेल तर आम्ही घेऊन जातो. सेफ वाटलं आम्हाला सुद्धा, आम्ही तिकडची ग्राउंड लेवलच्या लोकांशी बोलतो आणि ग्राउंड हँडलर्स नी जर ओके दिलं तर आम्ही घेऊन जातो. म्हणजे रशिया आणि युक्रेन वॉर सुरू झाल्यापासून गेल्या वर्षी पहिल्यांदा आम्ही रशियाची टूर केली आणि ह्या वर्षी आम्ही रशियाला लोकांना घेऊन जाणार आहोत. कारण विदिन रशिया इट इज सेफ. सी जनरली काय होतं, वॉर हे बॉर्डरवर सुरू असतं किंवा काश्मीरमध्ये एक बॉम्बस्फोट झाला की आता काश्मीरला जायचंच नाही, लगेच ऍडवायझरीज वगैरे येतात. पण आपण जेव्हा ह्या भारतात राहतो तेव्हा आपल्याला माहितीये ते कुठेतरी आत झालेलं असतं आणि त्याचा इतर भारतावर नाही. म्हणजे काश्मीरमध्ये बॉम्बस्फोट झाला तर भारतावर जाऊ नका, भारत इज डेंजरस कंट्री, असं जे वॉर्निंग जगभरात येतात, दॅट इज नॉट राईट. ते आपल्याला पण माहिती आहे. तर तसंच रशियाचं जीवन व्यवस्थित आहे आता.
ही एक युद्ध परिस्थिती वगळली तर इन जनरल तुम्हाला काय वाटतं की बाकीचे देश, बाकीच्या देशातून येणारे पर्यटक हे आपल्या देशाकडे कशा पद्धतीने पाहत असतात आणि त्यांचे खास म्हणजे त्यांच्या पसंती कुठे असतात? भारतात जे बाहेरून पर्यटक येत आहेत, मुंबई त्याच्यात कॉमन आहेच म्हणा, पण तरी त्यातल्या त्यात त्यांची चॉईस काय असते भारताकडे बघताना? बरेच मतप्रवाह आहेत भारताकडे बघण्यासाठी. त्यांना भारतात यायचं असतं कारण त्यांना माहितीये भारत हा एक कलरफुल देश आहे. इथे सगळे लोक आहेत, म्हणजे त्यांच्याकडे सगळं काही नाहीये पण ते आनंदी असतात हे त्यांना माहितीये. आणि मला वाटतं योग, मेडिटेशन हे आता जगाला कळतंय की भारतामध्ये ही साधनं आहेत अवेलेबल आणि त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. मग त्याच्यासाठी लोकांचा ओढा आहे. केरळने खूप छान गॉड झोन कंट्री असं मार्केटिंग केलंय, त्यामुळे पर्यटकांचा केरळकडे ओढा असतो. पधारो मारो देश राजस्थान, त्यांचं कॅम्पेन चांगलं झालंय आणि तिकडचे जे राजवाडे वगैरे आहेत, किल्ले राजवाडे, ते लोकांना, पर्यटकांना अट्रॅक्ट करतात. तसंच ताजमहाल बघण्यासाठी लोक येतात. म्हणजे त्यांना माहिती असते कुठेतरी की आज जगात भारताचं नाव काय झालंय. एकतर म्हणजे द होल वर्ल्ड नोज की आवर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर मोदीजी अँड ही इज डुईंग गुड फॉर द कंट्री. पण त्याच सोबत की हा असा देश आहे आणि ह्याच्यामध्ये इतकी विविधता आहे. म्हणजे कुतूहलाने आम्हाला विचारतात, व्हाय टू इंडियन्स मीट, व्हाय डू दे स्पीक इन इंग्लिश. तर त्यांना आम्ही जेव्हा सांगतो की वी स्पीक इन इंग्लिश बिकॉज वी डोंट नो इच अदर्स लँग्वेज, तर त्यांना ते खूप असं वाटतं, असं कसं एकाच देशातल्या लोकांना लँग्वेज कशी माहिती नाही. म्हणजे साऊथ आणि नॉर्थ जर भेटलो तर असं त्यांना आश्चर्य वाटतं. म्हणजे लोक, आम्ही जेव्हा परदेशात जातो तेव्हा इथल्या रिक्षाचं कौतुक करत असतात. आय वेंट देअर आणि मी रिक्षातून फिरलो, पण हे सांगायला दे फील प्राऊड. आम्ही गेलो आणि त्या टॅक्सी ड्रायव्हरने आम्हाला इतकी मदत केली, त्यांनी मला घरी जेवायला बोलावलं आणि मी त्याच्या घरी जेवलो. दिस इज इंडियन हॉस्पिटॅलिटी, असं ते कौतुक करतात. इस्रायलला गेले तो इस्रायल मधला एक स्टुडंट होता आणि तो रायफल हातात होता कारण त्यांना कंपल्सरी ते हे आहे ना एज्युकेशन. तर त्याला विचारलं, तू आता हे झाल्यानंतर काय करणार? आणि म्हटलं, तुझ्या कामात किती स्ट्रेस असतो? म्हणे, बंदूक असते हातात रोज, इट इज व्हेरी स्ट्रेसफुल एव्हरी सिंगल डे. आणि तर म्हटलं, तू हे संपलं आता तुझं की काय करणार आहे? कारण त्याचं ते ट्रेनिंग संपायला आलं होतं. तर म्हणे, मी पैसे गोळा करतोय आता, मी भारतात जाणार. आणि म्हणजे त्याला शांतीसाठी भारतात यायचं होतं की मी बिलीव्ह. म्हणजे ही जगाकडे आपण जशी दाखवू तशी इमेज. आणि त्याने भारतात कुठे येणं पसंत केलं? त्याला ऋषिकेश, हरिद्वार इथे यायचं होतं. म्हणजे त्याला मेडिटेशन, स्पिरिच्युअलिटी हे सगळं हवं, हे सगळं हवं होतं. आणि मला असं वाटतं दॅट इज फ्युचर. लोक आपल्याकडे त्याच्यासाठी येतील आणि येत आहेत. पण हा एक इंटरेस्टिंग पॉइंट आहे. म्हणजे आपण बाहेरच्यांच्या पर्स्पेक्टिव्हने तो पाहिलाच, पण तुम्ही मगाशी जसं म्हणालात की पहिले लोक तीर्थक्षेत्र किंवा ते टुरिझम जास्त असायचं, पण मला ते उलट आत्ता पण असं वाटतं की गेल्या 10 वर्षांमध्ये खास करून हिंदुत्व ह्यावर इतका प्रचार होतो, खास करून म्हणजे, तर त्या दृष्टीने सुद्धा लोकांचा ओढा या ठिकाणी जास्त वाढलाय का? म्हणजे काशी असेल किंवा चारधाम यात्रा असतील वगैरे, या ठिकाणचं भारतातल्या भारतात तुम्हाला काय जाणवतं की कुठल्या जॉनरवालं टुरिझम जास्त होतं? म्हणजे हिल स्टेशन प्रायोरिटी असते, बीच हा प्रायोरिटी असते, की तीर्थक्षेत्र ही जास्त प्रायोरिटी असते? काय लोकांच्या पसंती आहेत? सी, आता 2 प्रकारचे लोक भारतात येतात. नाही, मी विदिन भारतातले पण म्हणते. भारतीय, आज भारतीयांचं पर्यटन एवढं वाढलंय की ते एका वर्षात पूर्वी एकच टूर व्हायची, आता ते म्हणतात 2 भारतातल्या करू आणि 2 परदेशातल्या करू. अशा तऱ्हेने 3-3 महिन्यांनी लोक पर्यटनाला जातात. म्हणजे काही प्रमाणात, काही अंशी, काही लोक एक भारतातलं डेस्टिनेशन करूया आणि एक परदेशातलं करूया असं करतात. आता अयोध्या सुरू झालं, आपल्याला बघितलं अयोध्येची, आणि ह्या वर्षी किती गर्दी झाली होती प्रयागराजला, महाकुंभला, ते पण आपण बघितलं. तर परदेशातनं किती लोक आले महाकुंभला. त्यांच्या दृष्टीने हे काहीतरी अद्भुत होतं. इंडियाने हे कसं मॅनेज केलं असं त्यांना वाटलं. तर परदेशातनं पण लोक आले. त्याच्यानंतर आपले जे भारतीय परदेशात आहेत ते लोक मोठ्या संख्येने साठी, काशीला, गंगा स्नानसाठी काशीला येतात किंवा ते बघण्यासाठी, पूजा करण्यासाठी. तसेच ते अयोध्येला येणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड वाढलंय. म्हणजे अयोध्येहून डायरेक्ट दुबईला फ्लाईट आहे
म्हणजे लोक तिथून येतात, दर्शन घेतायत आणि परत जात आहेत. 500 वर्षांनी रामाचं देऊळ मिळालंय ना, तर तोही एक भाव आहे. सगळ्यांना वाटतं, माझ्याच घरातलं उदाहरण घे, माझे सासरे आहेत, सगळं बघितलं तर काही नाही बघायचं, पण अयोध्येला एकदा जाऊन यायचंय. म्हणजे आणि हा संवाद कदाचित घराघरात असेल. म्हणजे भारतीय जास्त आता परत एकदा तीर्थक्षेत्रांकडे जास्त वळताना पाहायला मिळत आहेत का? कारण लोकांना आता आपल्या मीडियामुळे, सोशल मीडियामुळे त्यांना अनेक टेम्पलची माहिती मिळाली जी नव्हतीच, आणि त्यांना ती बघायची. म्हणजे साऊथ इंडिया टेम्पल टूर आहे आमच्याकडे. अच्छा. आणि काय असतं त्यात? त्याच्यामध्ये रामेश्वरम वगैरे, तो जो साऊथची सगळी टेम्पल्स आहेत ना, ते कव्हर केलेलं आहे. त्याच्यामध्ये चारधामच्या आमच्या टूरला रिस्पॉन्स लोकांचा चांगला येतो, त्यामुळे आम्ही चारधाम कव्हर करतो चांगल्या रीतीने. आता मानस कैलास मानसरोवरच्या सहलीला लोक गेले पॅन्डेमिक नंतर मोठ्या संख्येने यावर्षी. तर म्हणजे देर इज बॅलन्स असं मी म्हणेन. म्हणजे जेवढे लोक ह्या सगळ्या काय म्हणतो आपण हिल स्टेशनच्या टूर्स करतायत, तशाच तेवढंच प्राधान्य तेवढ्याच ह्या पण आहेत. आणि वाढलंय एवढं नक्की. आणि तो अवेअरनेस क्रिएट केलाय सोशल मीडियानेच. म्हणजे भारतीयांची मनं कशी आहेत, आपण कसं थिंक करतो, वी थिंक अलाइक, की नाही चारधाम झालं तर व्हायलाच पाहिजे, म्हणजे चारधाम व्हायलाच पाहिजे, किंवा कालभैरवनाथाचं दर्शन झालंच पाहिजे, काशीला गेलंच पाहिजे, अयोध्येचा राम बघितलाच पाहिजे. म्हणजे दे आर व्हेरी क्लोज टू अवर हार्ट. म्हणजे ते पर्यटन वेगळं, आणि हिल स्टेशनला मात्र मौज मजा ह्याच्यासाठी जातं. पण ही जी तीर्थक्षेत्र आहे तिथे प्राधान्याने, ती प्रायोरिटीने जातात लोक तिकडे. मी पण प्रश्न यासाठी विचार करेन, मी याच वर्षी मी स्वतः सुद्धा काशी आणि अयोध्येला जाऊन आले, आणि मी तेव्हा सुद्धा पाहिलं की तिकडे तरुण वर्ग सुद्धा तेवढ्या मोठ्या संख्येने पाहायला मिळाला. युजली काय असायचं की 60 नंतरची लोक, म्हणजे ज्येष्ठ नागरिकच या पट्ट्यांमध्ये जास्त पाहायला मिळायचे, पण आता तरुण वर्ग सुद्धा तिथे मोठ्या संख्येने पाहायला मिळते. म्हणूनच हा प्रश्न, यू आर इंडियन, यू मस्ट गो टू दिस प्लेसेस, हे कदाचित समीकरण झालंय. राईट. तुम्ही आता एक उल्लेख केला तो म्हणजे की सोशल मीडिया थ्रू ह्या अशा अनएक्सप्लोर्ड गोष्टी सुद्धा पाहायला मिळतात. तर तोच माझा एक प्रश्न होता की पहिले असंही असायचं की एक फॉरेन ट्रिप म्हटल्यानंतर US किंवा युरोप हे 2 टिपिकल डेस्टिनेशन्स असायचे, आणि तेही ज्यांचे झालेले असतील तर ते मग न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया किंवा फार तर फार आफ्रिका वगैरे हे एक्सप्लोर करायचे. ह्या पलीकडे सुद्धा असे कुठले देश आहेत की जे आता लोकांना सोशल मीडिया थ्रू या प्लेसेस कळायला लागलेले आहेत, आणि म्हणून युरोप US पेक्षा सुद्धा असे ऑफबीट लोकेशन्स लोक जायला लागलेत, असे कुठले आहेत? आणि त्याच्यामुळे तुम्हालाही फार एक्सपेरिमेंटल स्विंग. येस, तेही लोकेशन्स आहेतच. म्हणजे थायलंड, म्हणजे एखादा देश एखादीच गोष्ट प्रसिद्ध करतो आणि मग लोकांचे लोंढे तिकडे जायला लागतात. तसं मालदीव्स. पॅन्डेमिक मध्ये तर मला वाटतं होल ऑफ इंडिया वेंट टू मालदीव्स, जेव्हा बाकीची डेस्टिनेशन्स बंद होती. तर म्हणजे तेवढंसं इनफ असतं. मला असं वाटतं की पर्यटन आहे ना, पर्यटनामध्ये लोकांच्या आवडीप्रमाणे ते पर्यटन करतात. म्हणजे आम्ही थोडेसे फूडी आहोत, तर आम्हाला थायलंडला जायला आवडतं, फूड आवडतं, थाय फूड. त्याच्यानंतर अमेरिकेत मी राहिली आहे 10 वर्ष, त्यामुळे मला अमेरिकेचं अट्रॅक्शन आहे, मला राहायला आवडेल. पण निसर्ग सौंदर्यानं नटलेले जे आहेत भाग, म्हणजे कॅनडा, युरोप, नॉर्थ ऑफ युरोप, हे सगळे मला निसर्ग सौंदर्यासाठी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अप्रतिम निसर्ग सौंदर्य, हे सगळं त्याच्यासाठी बघायला. इवन स्कॅन्डिनेव्हिया इज टू ब्युटिफुल. तर हे सगळं त्याच्यासाठी बघायला आवडतं. एखाद्या सेरीन भागात जायचंय की तिथे माणसं नाही आहेत, ते फक्त तिकडच्या ॲनिमल्स आणि बर्फाचं साम्राज्य, तर मी अंटार्क्टिकाला जाऊन आले. साऊथ अमेरिका म्हणजे अनेक वैविध्याने आणि अशा निसर्गाच्या अनेक किमयांनी भरलेला प्रदेश म्हणेन मी, असा तो साऊथ अमेरिका. मग तिथे जावं असं वाटतं. सो हे सगळं जग इतकं सुंदर आहे की जर आपल्याकडे पैसा असेल आणि आपल्याला फिरण्याची आवड असेल, तर जेवढं बघता येईल तेवढं बघितलं पाहिजे. ह्या सगळ्या लोकेशन्स बद्दल एक कौतुक असं सुद्धा असतं की एकतर त्यांनी त्यांचं टुरिझम खूप छान पद्धतीने डेव्हलप केलेलं असतं. सगळ्या सुखसुविधा तिकडे असतात, प्रॉपरली मॅनेज्ड असतात. हायजीन एक खूप मोठा प्रश्न आहेच, म्हणजे तिकडे स्वच्छता असते. भारतात या सगळ्या गोष्टींना अजून तुम्हाला असं वाटतं की म्हणजे भारतात इतकं टुरिझमला स्कोप आहे की तुम्ही नॉर्थ ईस्टला गेलात तर एक वेगळा भारत पाहायला मिळतो, उत्तरेत वेगळा आहे, दक्षिणेत वेगळा आहे, आणि इकडे पश्चिमेत एक वेगळा आहे. एवढी वैविध्यता आपल्याकडे असताना
तुम्हाला असं वाटतं की पहिल्यापासून आपल्याकडे जेवढा पर्यटन या क्षेत्रावर भर द्यायला हवा होता आणि त्याच्यातनं आपली खूप मोठी अर्थव्यवस्था उभी राहू शकली असती, आपण खूप लवकरच बाहेरच्यांना आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने अट्रॅक्ट करू शकलो असतो, तर तसं होतंय का? कसं आहे ना, जगाचा विचार केला तर साधारणपणे काही देशांचं 10 ते 25% त्यांचं टुरिझम कडनं कॉन्ट्रीब्युशन टू GDP आहे, पण भारताचं 5 ते 7% आहे. म्हणजे ह्याच्यावरनच आपल्याला कल्पना येईल, $230 बिलियन हे भारताचं उत्पन्न आहे गेल्या वर्षीचं. तर टुरिझम मध्ये फक्त टुरिझम किंवा फक्त छान असून उपयोग नाही, ते आपल्याला सस्टेनेबल तऱ्हेने डेव्हलप करायला पाहिजे. आणि ह्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटीला आपण जाऊ तर आपण जे बघतोय त्याच्यापेक्षा आपला अनुभव चांगला आहे, आणि मग देन इट बिकम सस्टेनेबल, की तिकडचा अनुभव चांगला आला पाहिजे. आपण 4 लोकांना सांगितलं पाहिजे की तुम्ही परत जा, आपल्याला तिथे परत जावं असं वाटलं पाहिजे. दॅट इज सस्टेनेबल टुरिझम असं मी म्हणेन. तर ते तसं क्रिएट झालंय. प्लस ते सस्टेनेबल करताना आपल्याला अवतीभवतीच्या पर्यावरणाची पण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे पर्यावरणाचा त्याच्यात विचार असतो, लोकांना ते आवडणं, त्यांच्या सुखसोयी, ह्या सगळ्याचा विचार जर आपण केला तर आपण कुठेतरी कमी पडतोय नक्कीच. आणि आम्ही म्हणतो आम्हाला उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर द्या, आम्ही खूप सारे पर्यटक बाहेरून घेऊन येऊ, पण आजही आपल्याला कुठेतरी आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत थोडेसे मागे आहोत, आणि ते सुधारायला पाहिजे. नाहीतर भारतासारखा देश असं पृथ्वीवर नाही. काश्मीर इज जस्ट अमेझिंग, नॉर्थ ईस्टच्या काही प्लेसेस अमेझिंग, हिमाचल सगळंच खूप सुंदर आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर म्हणजे मी काय याच्यामध्ये राजकारण आणणार नाही की या नेत्यानेच केलं त्या नेत्याने नाही केलं, हा त्यातला मुद्दा नाहीये. मुद्दा हा समजून घेण्यासारखा आहे की ज्या वेळेला आपण आत्ताचं पर्यटन पाहत आहोत, भारत असेल किंवा महाराष्ट्राबद्दल सुद्धा बोलायचं झालं तर आपण जे ऑलरेडी आपल्याकडे जुन्या काळापासून आहे तेच दाखवत आहोत. आपण स्वतःचं काही असं डेव्हलप केलेलं नाहीये. तुम्ही आता एक स्टॅच्यू ऑफ युनिटीचा उल्लेख केला, ते आपण डेव्हलप केलेलं आहे की ते नव्यानं आलेलं आहे, किंवा अयोध्येतलं मंदिर ते नव्यानं बांधलेलं एक टुरिस्ट पॉइंट पण झालेला आहे तो. तर हे सगळं महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टींना तेवढा स्कोप आहे का? किंवा महाराष्ट्रात इतके सुंदर गडकिल्ले आहेत आपल्याकडे छत्रपतींचे, पण ते समुद्र किनारे खूप सुंदर आहेत. आणि आपलं खाद्य संस्कृती तर म्हणजे जेवढं भारतात आपल्याला वैविध्यता पाहायला मिळते तेवढीच महाराष्ट्रात सुद्धा आहे, की आपल्या प्रत्येक विभागाची खाद्य संस्कृती सुद्धा खूप उत्कृष्ट आहे. ह्या सगळ्यावर म्हणावा तर इतका भर देण्यात आला का आपल्या पर्यटन विभागांकडनं वर्षानुवर्षांपासून? आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे याचं उत्तर, म्हणजे मी काय वेगळं सांगणार. आणि माझा हाच मुद्दा आहे की ते पर्यटन रायगडावर जायचे किंवा सिंहगडावर जायचंय तर कधीतरी अशी न्यूज येते की सिंहगडावर गर्दी प्रचंड झाली आणि काहीतरी गोंधळ झाला. तर असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून मी सस्टेनेबल म्हणते की मग तिकडे जाण्या येण्याचे रस्ते, तिकडचा अवतीभवतीचा परिसर, तिकडची स्वच्छता, ह्या सगळ्यांची जेव्हा मोठ व्यवस्थित बांधली जाईल तेव्हा आपल्याकडचं पर्यटन सुधारेल. एखादं नुसतं स्थळ उभं करून तिकडचं पर्यटन होत नाही, तर त्याच्यासाठी अवतीभवतीचं इन्फ्रास्ट्रक्चरही आपल्याला उभं करायला पाहिजे. आणि ते सगळं झालं तर तिकडे पर्यटकांची रीघ लागेल, आणि हे व्हायला पाहिजे. आणि असं खूप मोठ्या संख्येने महाराष्ट्राचं व्हायला पाहिजे. राईट फ्रॉम महाराष्ट्राचं कॅम्पेन टू महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर, हे छान झालं तर पर्यटक का नाही येणार महाराष्ट्रात? आहेत की गड किल्ले आहेत आपले, गणपतीचं अष्टविनायक आहे, तारकर्लीचा समुद्र किनारा बघितला, ज्योतिर्लिंग आपल्याकडे आहेत, समुद्र. मी कोकणातली त्यामुळे तारकर्ली पाहिलंय. मग कोकणात गेल्यानंतर फार म्हणजे आनंद जेवढं होतो. गोवा आज पण खरं तर, कोकणात जायला मला 2 तासात पोहोचली पाहिजे मी. बरोबर आहे. हो, ती कनेक्टिव्हिटी तेवढी चांगली मिळाली पाहिजे. हा पण एक खूप मोठा मुद्दा आहे. एक आणखीन परत एकदा आपण मूळ विषयाकडे आलो तर, की कोविडचा मगाशी तुम्ही एक उल्लेख केलात आणि तेव्हाच मला तो प्रश्न विचारायचा होता. कोविड नंतर कसं टुरिझम बदललं? मुळात ती 2 वर्ष तुमच्यासाठी सगळ्यात जास्त संघर्षाची राहिली, खूप मोठा सेटबॅक त्याच्यामध्ये बसला. त्याच्यानंतर परत एकदा लोकांना खेचून आणणं की बघा आता सगळं नॉर्मल झालेलं आहे, आता तुम्ही परत फिरू शकता,
तर ही सगळी तुमच्यासाठीची आव्हानं कशी होती? आणि खास करून बाहेरचे असे देश की आपण बऱ्यापैकी रिकव्हर झालेलो होतो, पण काही देशांमध्ये ती रिकव्हरी नव्हती, पण ते मेन टुरिस्ट स्पॉट सुद्धा होते, म्हणजे फ्रान्स असेल, स्पेन असेल, असेही देश होते. तर तिकडे त्या सगळ्या गोष्टी पाहणं की इथे खरोखर कोविड आता सगळं नाहीये, किंवा जरी झाला तरी काहीतरी आपल्याला तिकडे सुविधा करता येऊ शकतात, तो पिरियड तुमच्यासाठी कसा संघर्षाचा होता आणि तो हळूहळू नॉर्मल कसा होत गेला? ऍक्च्युली कोविड नंतर अजूनही ते पर्यटन त्यावेळेचं किंवा तेवढ्या एअरलाइन्स अजूनही नाही आहेत. म्हणजे पर्यटन वाढलंय, पण स्केअरसिटी ऑफ एअरलाइन्स अजूनही आहे. कोविडच्या आधी आम्हाला 3 दिवसात विजा मिळायचे किंवा 5 दिवसात मिळायचे. आज विजासाठी खूप वेळ लागतोय. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या बदलायला पाहिजेत. त्या अजूनही बदललेल्या नाहीयेत. म्हणजे ती आमच्या पुढची आव्हानं अजूनही आहेतच. किंवा अमेरिकेच्या विजाला एक वर्ष लागणं हे आव्हानच आहे आमच्यासाठी. किंवा आमच्याकडे ग्रुप आहेत, टुरिस्ट आहेत, पण कॉन्सुलेट म्हणतात आम्ही एवढ्या दिवसांच्या आत विजा देणार नाही, आम्हाला 2 महिने लागतात, आम्हाला 3 महिने लागतात. तर ही चॅलेंजेस आहेतच. लोकांची मानसिकता मात्र खूप कोविड नंतर बदलली. कारण कोविडमध्ये एक जनरल आपलं जगच हादरलं, असंही काहीतरी होऊ शकतं. आणि मग लोकांनी ठरवलं की उद्याचं कोणी सांगितलंय, आज जगून घेऊया. सो आज जगून घेऊया ही मानसिकता लोकांची वाढली. आणि जगायचं म्हणजे काय, तर त्यातला एक भाग हा आहे की मी पर्यटनाला जाणार, मी जग बघणार. माझा पृथ्वीवरचा वेळ छोटा आहे, तर जेवढं शक्य आहे तेवढं एन्जॉय करून घेऊया, तेवढं बघूया, तेवढं समजून घेऊया, तेवढं जाणून घेऊया. कारण पर्यटन हे फक्त बघण्यासाठी आणि फोटोग्राफीसाठी नाहीये. आम्ही त्याला नाहीच पर्यटन म्हणत. पर्यटन म्हणजे बियॉन्ड दॅट. तिथे जाऊन त्या लोकांना समजणं, तिथली संस्कृती समजणं, तिथली खाद्य संस्कृती समजणं, त्यांनी काय उभं केलंय, आणि ह्या सगळ्यातून खरं पर्यटन घडतं. आणि प्रत्येक देश तुम्हाला काही ना काही शिकवत असतो. जपानमधली नम्रता, जपानमधली शिस्त, जपानमध्ये काम करण्याची प्रवृत्ती, तिथे एकही माणूस दुसऱ्यावर ओरडत नाही. हे जे सगळं आहे हे अद्भुत आहे जपानमधलं. आपल्यासारखीच जवळजवळ घरं असलेली घरं, एक सोन्याचा कपटा दिसत नाही तिकडे. हे शिकण्यासारखं आहे ना. किंवा अमेरिका म्हणजे मॅनमेड वंडर्स, 35 सालापासून एवढ्या भव्य उंच इमारती, ज्या तऱ्हेने त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलंय, हे सगळं मार्केटिंग मधले किंग, हे सगळं बघण्यासारखं आहे. युरोप अमेझिंग म्हणजे एक निसर्गाची देण असते, ती देण त्यांना लाभली आहे, पण त्याचं त्यांनी सोनं केलंय. ते शिकण्यासारखं आहे, ते बघण्यासारखं आहे. मला असंच मलेशिया आणि सिंगापूरमध्ये सुद्धा वाटलं होतं की त्यांनी त्यांचं टुरिझम, किंवा फॉर दॅट मॅटर मेघालय सुद्धा, सिंगापूर आहे ना, खूप सुंदर डेव्हलप. यू मेक इन सिंगापूरला नॅचरल ब्युटी नाही, परंतु त्यांच्या किंगनी काय सांगितलं, म्हणजे पंतप्रधान लीनी काय सांगितलं, व्हॉट एव्हर यू मेक इट ब्युटिफुल. आणि हा मंत्र शिकण्यासारखा आहे. व्हॉट एव्हर वी क्रिएट, वी शुड क्रिएट ब्युटिफुल. तर ते छान आहे. थायलंड तर आपल्यासारखा देश, अगदी रस्त्यावर खायचे फूड स्टॉल असायचे, घाण असायची जेव्हा पहिल्यांदा आम्ही थायलंडच्या टूर करायला लागलो. आज थायलंड स्वच्छ झालंय, आज थायलंड खूप सुंदर आहे आणि जगभरातून प्रवासी तिकडे येत आहेत. कोविडचा उल्लेख झाला, त्याच्यात नंतर काही पॅटर्न्स सुद्धा पाहायला मिळाले, ते म्हणजे की वर्केशन, स्टेकेशन, हे असे शॉर्ट ट्रिप्स वाले पण सुरू झालेले आहेत. तर याच्यासाठी सुद्धा लोक टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधनच जातात की ते आता एक हे पण फॅड आलेलं ना मध्ये, की आता सगळ्या गोष्टी इतक्या ऑनलाईन उपलब्ध आहेत की लोक बऱ्याचदा स्वतःचे प्लॅन्स करून सुद्धा निघून जातात. याचाही फटका बसतो कंपनीला. कसं आहे ना, त्याचा फटका बसला असता जर टुरिझम वाढलं नसतं तर. पण आज टुरिझम मोठ्या संख्येने वाढलंय, जगभरात अनिश्चितता आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यात जास्त एकतर माणूस हा समुदायाने फिरणारा किंवा सोशल ॲनिमल आहे, आणि त्याच्यासोबत सेफ्टी ही सगळ्यात महत्त्वाची वाटते. आणि सेफ्टीसाठी पण लोक ग्रुप्सनी फिरतात, कारण इंडिव्हिज्युअल खूप लोक फिरतात,
पण इंडिव्हिज्युअल लोकांचे काही वेळेला अननोन प्रांतात तुम्ही जाता तेव्हा त्यांचे अनुभवही काही वेळेला विचित्र असू शकतात. काही थोडे आम्हाला सांगू शकता की तुम्ही एकट्यानं गेल्यानंतर कशी आणि काय काय त्याच्यामधली जोखीम किंवा रिस्क असू शकते? आज युरोप तेवढा सेफ राहिलेला नाहीये. तू एकटी गेलीस आणि रात्री 9 वाजता नंतर तुम्ही 2 जण बाहेर पडलाय तर कदाचित तुम्हाला लुटू शकतील. हे होऊ शकेल की युरोपामध्ये, फ्रान्समध्ये, इटलीमध्ये इट इज नॉट व्हेरी सेफ वेन यू गो इंडिव्हिज्युअली. दुसरी गोष्ट मध्ये इटलीमध्ये वगैरे लोक इंग्लिश बोलतच नाहीयेत. तुम्ही कुठे अडकलात तर तुमची पंचायत होऊ शकते. फ्रान्समध्ये लोक बोलत नाहीत. सो इंडिव्हिज्युअल जर्नीमध्ये ह्या गोष्टी काही वेळेला अशा होऊ शकतात. आज तुम्ही टॅक्सी बुक केली आहे पण ती टॅक्सी आलीच नाही तर, किंवा येऊन तुम्हाला उशीर झालाय आणि तुम्ही खाली उतरलात तोपर्यंत ती टॅक्सी निघून गेली. आता तुम्हाला जे अरेंज करायचं असतं दॅट इज लिटल डिफिकल्ट. असं होऊ शकतं, म्हणजे सगळ्यांबाबतीत होतच असं नाही. पण आज मी अख्खं जग फिरलीये तरी इटलीमध्ये गेल्यानंतर हे चॅलेंज मला पण येऊ शकतं, कारण मला कोणी इंग्लिशमध्ये बोलणारं नसेल. मी फ्रान्समध्ये गेले तर मला काही इंग्लिशच दिसेना त्यांच्या ते तिकीट्स वगैरे काढण्यासाठी. म्हणजे असे छोटे मोठे प्रसंग आहेत पण होऊ शकतं. पण सोशल मीडियावर पण लोकांचे किती हे आहेत की मी आज लंडनमध्ये होतो आणि मला कसं लुबाडलं. तर सेफ्टीसाठी लोक ग्रुपनी फिरतात आणि डोक्याला त्रास नसतो ना. आम्ही सगळ्याला जबाबदार असतो. मॅनेजमेंट वगैरे करत बसावं लागत नाही, काहीच करावं लागत नाही आणि लोकांचं जास्तीत जास्त बघून होतं. तर ह्या गोष्टीसाठी लोक प्रवास करतात. एक आणखीन फरक हा सुद्धा दिसून येतो तो म्हणजे की महिला पर्यटक वाढलेले आहेत का? कारण की तुमच्या याच्यामध्ये एक माय फेअर लेडी नावाचा एक वेगळा सेक्शन आहे ऑल टुगेदर. तर पहिल्याच्या काळामध्ये महिला या केवळ आणि केवळ म्हणजे मी मगाशी जसं क्रायटेरिया सांगितलं, एक तर हनीमून किंवा फॅमिली ट्रिप्स याच्यामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळायच्या. सोलो ट्रिप हा मुळातच त्यावेळेला असं काही फार फॅन्सी हा कॉन्सेप्ट नव्हता, जो हळूहळू सुरू झालेला आहे. आणि कालांतराने एक म्हणजे महिला जास्तीत जास्त शिकत गेल्या, नोकरदार बनल्या, फायनान्शियली इंडिपेंडेंट बनल्या, त्याच्यानं महिलांचं पर्यटनाचं प्रमाण हे खूप वाढलं असं तुम्हाला दिसतं का? तुला माहितीये माय फेअर लेडी वी आर द पायोनियर फॉर विमेन टूर्स. अच्छा. हा. सो ज्या काळामध्ये महिला एकट्याने फिरतच नव्हत्या तो वी डिसाइडेड फिरतील का असा आमचा प्रश्न होता. मी अमेरिकेतनं नुकतीच आले होते, फिरतील का? आणि त्याचं उत्तर आमचंच आलं की कदाचित नाही, कारण भारतीय महिला ही फक्त मुलांबरोबर आणि तिच्या नवऱ्याबरोबर फिरते जनरली. तर ती एकटीने जायला बहुतेक नाही तयार होणार. पण एक आर्टिकल त्या काळात गेलं केसरीकडनं आणि त्याच्यावर 50 बायकांचं बुकिंग झालं. अरे वा. अच्छा. तर कधीची गोष्ट? ही 2003च्या सुमाराची गोष्ट आहे. मग तेव्हा नव्हत्याच महिला एकट्या फिरत. तर इट इज सो एनकरेजिंग. आणि त्याच्यानंतर वाढता वाढता ते टूर 320 बायकांची झाली. आणि आम्ही पहिल्या टूरला 320 बायकांना थायलंडला घेऊन गेलो आणि इट वॉज जस्ट हिलेरियस. म्हणजे खूप धमाल केली, खूप मजा केली. आदेश बांदेकर वॉज ब्रँड अँबॅसिडर. आणि मग त्यामुळे तो कारवा चलता रहा. आज जवळजवळ इतके वर्षांनी काही महिलांनी तर अख्खं जग केसरी सोबत बघितलं. आणि गेल्या वर्षी आम्ही बाई पण भारी देवा हा मूवी आला होता गेल्या वर्षी मला वाटतं. त्यावेळी आम्ही 250 बायकांना घेऊन थायलंडला गेलो आणि सगळ्यांनी नऊवारी नेसून मंगळागौर साजरी केली थायलंडमध्ये. आणि आता आम्ही मृणाल कुलकर्णी आणि तिची सून शिवानी तिला घेऊन बालीला चाललोय. जवळजवळ 120 बायका आहेत त्याला. अजून असे कुठले कुठले एक्सपेरिमेंट केले तुम्ही? हा जसा एक माय फेअर लेडी होता तसा अजून काही? सिनियर सिटीजन टूर, सेकंड इनिंग टूर. सेकंड इनिंग टूर. तर सेकंड इनिंग टूर मुन्नाभाई मूवी मध्ये ते लोक मुन्नाभाई मधलं आहे. हो. हा, लगेरो मुन्नाभाई मध्ये ते सगळे गोव्याला जातात, मजा करतात. तर तिथून ती कल्पना आली सेकंड इनिंगची. आणि मग सेकंड इनिंग टूर सुरू केल्या. पुन्हा लहान व्हायचंय तर ते सगळा आनंद आम्ही त्या लोकांना सेकंड इनिंग टूर मध्ये देतो. सेकंड इनिंग टूर आहे. त्याच्यानंतर हनीमून टूर्स आम्ही अशा काळात सुरू केल्या जेव्हा लोक हसायला लागले की हनीमूनला थोडी टूर बरोबर जायचं असतं असं. पण सगळ्यात मोठी हनीमून टूर आम्ही 150 लोकांची केली, 75 कपल्स. अरे बाप. हिमाचलमध्ये त्या काळात.
अजूनही सुरू आहे, पण आता छोट्या म्हणजे झाल्या couple त्या फक्त टूर्स दोघंच जाण्यापेक्षा बंच ऑफ कपल्स जातात आणि ते खूप धमाल करतात. कारण जसं मी म्हटलं ना, वी आर सोशल ॲनिमल्स, तर ते लोकांना आवडतं. सो त्या टूर्स आहेत. नंतर आम्ही ॲग्रो टूर्स केल्या, लहान मुलांसाठी नासाच्या टूर्स केल्या, देवदर्शनाच्या टूर्ससाठी मेरीगोल्ड म्हणून काढलं. जसा पर्यटक बदलतो तसं आम्ही छोटे ब्रेक सुरू केले लोकांसाठी. म्हणजे 4 दिवसाची टूर, 3 नाईट 4 डेज किंवा 4 नाईट 5 डेज अशा छोट्या ब्रेक्सच्या टूर्स सुरू केल्या. पण एवढी चर्चा होत असते हल्ली की खूप महागाई झाली आहे, बेरोजगार खूप आहेत, लोकांच्या सॅलरीज म्हणावे तितक्या नाही आहेत. हे एवढं सगळं असताना सुद्धा लोक फिरण्यावर पैसा खर्च करतायत. बिकॉज आता पर्यटन हे लाईफस्टाईल झालंय लिटरली. बिकॉज बघ ना, तसं पर्यटकांचं म्हणजे घराघरातलं इन्कम पण वाढलं. पूर्वी एकच कमावणारा असायचा, आज 2 जण कमावतायत. त्यामुळे इन्कमच्या लेवल वाढल्या. त्याच्यानंतर बघ ना, आपलं IT क्षेत्र समृद्ध आहे. IT क्षेत्रामुळे बऱ्याच तरुणांना त्यांची गरिबी जाऊन एक वेगळी लाईफस्टाईल त्यांना जगता येते. त्यामुळे पैसाही वाढला ना ग. म्हणजे भारतामध्ये टाचणीपासून मर्सिडीज पर्यंत सगळ्याला मार्केट आहे. तसाच हा प्रकार आहे पर्यटनाचा सुद्धा. पण आपल्याकडची जे गरीब होते ते श्रीमंत झाले, श्रीमंत अधिक श्रीमंत झाले. म्हणजे हा दर्जा पण, हा स्तर पण उंचावला ना त्या लोकांचा. आणि सगळ्यात मोठी क्रांती झाली 2 इन्कममुळे. मला वाटतं भारतीयांना जग खुलं झालं, बुद्धीच्या जोरावर जग खुलं झालं. कारण आपल्याला सगळ्या जगात मागणी आहे आज, त्यामुळे पण असेल कदाचित. पण हा ओढा कुठे असतो जास्त? म्हणजे तुम्ही जसं म्हणता, आणि ना हे खूप असं एक दिसतं की सोशल मीडियावर आपल्या ऑल्गोरिदम मध्ये इतक्या या पोस्ट येत असतात. आपले मित्रमैत्रीण असतील किंवा आपले म्हणजे काय म्हणतात त्याला, कलिग्स असतील, हा इथे गेलाय तो तिथे गेलेला आहे, मग मी कुठेतरी जायला हवं, असे काही लोकांचं प्रेशर खाली येतात आणि याच्यातनं ते अशा ट्रिप्स करत असतात. मी म्हणते नेहमी, भारतीय पर्यटन म्हणजे असं ते नेबर्स इकॉनॉमी सारखं आहे की माझा नेबर इथे गेला मग मला जायचंय. थोडस असं सोशल पण. पण मग ते कुठे जातात? म्हणजे त्यांचा ओढा जास्त परदेशात असतो की भारतातच आहे जास्त? प्रत्येकाला त्याच्या इन्कम ब्रॅकेट प्रमाणे लोक डिसाईड करतात. तुमच्याकडे जे येतात सहसा क्लायंट्स, तर त्यात तुम्हाला जास्त कुठे पाहायला फरक असा झालाय की पूर्वी आमचं इंडियाचं भारतात फिरणारे लोक जास्त असायचे आणि परदेशातले कमी असायचे. पण कालांतराने आता भारतात आणि परदेशात आमचे साधारण सारखे लोक असतात. कधी परदेशातले वाढतात सुद्धा. आज परिस्थिती पण बदलली आहे ना. आज तुला काश्मीरला जायचं ठरवलं तर काश्मीरला जाण्यासाठी येणारा खर्च आणि थायलंडला जाण्यासाठी येणारा खर्च तो कदाचित थायलंडचा कमी येतो. मग तू ठरवते मी थायलंडला जाऊन येते, मी नेपाळला जाऊन येते, मी सिंगापूरला जाऊन येते. जर मला तेवढाच खर्च येणार असेल तर मी सिंगापूरला जाऊन येते. हा बदल झालाय. त्याच्यानंतर काही स्वस्त ठिकाणं म्हणजे बाकू, दुबई, मॉरिशस ह्या ठिकाणी सुद्धा पर्यटकांना जायला म्हणजे तेवढं त्रासाचं नाही होत. युरोप, अमेरिका हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह डेस्टिनेशन्स आहेत. पण लोकांचा इन्कम दर्जा पण वाढलाय म्हणून पर्यटन वाढलंय. हा त्यातला मोठा. आणि ज्या देशांमध्ये ग्लोबलायझेशन झालं, मार्केट ओपन झाली, त्यामुळे हा ग्लोबलायझेशनचा पण परिणाम आहे ना. कारण जेव्हा परदेशातल्या इतर कंपन्या इथे येतात आणि व्यवसाय सुरू करतात तेव्हा इथल्या लोकांचा दर्जा पण सुधारतो ना. आणि तेच नेमकं आता भारतात होतंय, झालंय. या सगळ्या धामधुमीत एक शेवटचा प्रश्न घेते ते म्हणजे की या सगळ्या धामधुमीत तुमचं रुटीन कसं असतं? म्हणजे आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की एक महिला बिझनेसमन आहेत तर त्यांचा स्ट्रगल कसा असतो. बऱ्याचदा त्याच्या मागे काही काय म्हणतात टॅग्स लावलेले असतात. त्याच्यावर खूप मीम्स सुद्धा आम्हाला पाहायला मिळतात की बरोबर महिलाच बिझनेसमनला असे प्रश्न विचारले जातात, पुरुष बिझनेसमनला असे प्रश्न विचारले जात नाहीत. म्हणून मला ते एक समजून घ्यायचंय की एक महिला बिझनेसमन म्हणून काही वेगळं शेड्यूल असतं की नेहमीसारखंच एक शेड्यूल असतं की जे एक साधारणतः पुरुष बिझनेसमनचं सुद्धा असेल? साधारणपणे तसंच. पण जगभरातल्या महिलांना विचारलं तर हेच उत्तर देतील की
एक महिला एंटरप्रेनर असली तर तिला जास्त काम करावं लागतं. अच्छा, का? घर कोण सांभाळणार? मला 2 मुलं आहेत. मला एका साईडला माझे सासू सासरे, 2 मुलं, हे सगळं आम्ही एकत्र राहतो. तर पण हे पुरुषाला पण असलं पाहिजे ना, त्यालाही 32 मुलं आहेत, त्यालाही सासू सासरे आहेत किंवा आई वडील आहेत ज्यांच्यासोबत पण आपण भारतात राहतो, ही मानसिकता आता अजूनही गेलेली बदलली नाहीये. अजून पूर्ण गेलेली नाहीये. बदल होतोय पण पूर्ण गेली नाहीये. म्हणजे काहीच वर्षापूर्वी मी माझ्या मुलाला सांगितलं, अरे भांडी धुवून काढ, तर त्यांनी मला उलट मी धुवू असं विचारलं. म्हणजे आहेच ना, म्हणजे त्याला असा धक्का बसला, मम्माने मला धुवायला सांगितलं, काहीतरी मी वेगळं काम सांगितलंय. म्हणजे त्या दोघांना मी दमदाट्या देऊन की बायकोला मदत करायची हे शिकवलंय, पण तरीही कळतं पण वळत नाही. तर अशी परिस्थिती आहे ना. ते तिला घरही सांभाळायचं असतं, मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो, त्याच्यासोबत बिझनेस सांभाळायचा असतो. आणि आमचा तर बिझनेस पर्यटकांशी डायरेक्ट, म्हणजे अनेक संघर्षाचा बिझनेस आहे म्हटलं तरी चालेल. तर ते सगळं बघायचं असतं, त्यामुळे बाईला काम करावं लागतं असं मी म्हणेन. पण याच्यात मग आणखीन एक मुद्दा येतो, हा म्हणजे तुम्ही बिझनेस हँडल करताय त्या बाजूने झाला. तुमच्याकडे काम करणारे किंवा खास करून जे टूर मॅनेजर्स असतात की ज्यांना सुद्धा असं 7-7, 8-8, मे बी 15-15 दिवस बाहेर जावं लागत असेल, मुली कम्फर्टेबल असतात ते सगळं करायला, खास करून मॅरिड विमेन? सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की हा जॉब मुलींचा नाहीच आहे. मग आम्हाला प्रश्न विचारला की जर आम्ही टूर लिडिंग करतो तर मुली का नाही? आणि मग आम्ही मुलींची एक फौज तयार करायला घेतली. आणि आपल्याकडे मुलींच्या, म्हणजे पॅन्डेमिकच्या आधी खूप साऱ्या मुली आपल्याकडे टूर लिडिंगचं काम करत होत्या. पॅन्डेमिक नंतर जराशा कमी झाल्या, कारण प्रत्येक जणाने आपापलं वेगळं क्षेत्र निवडलं. पण अजूनही आहेत ना मुली, म्हणजे आणि उत्कृष्ट टूर लिडिंग करणाऱ्या मुली आहेत आपल्याकडे. त्यांच्या कपॅसिटीवर प्रश्न नाहीये, म्हणजे कपॅसिटी ही दोघांची सारखीच असू शकते, पुरुष असेल महिला असेल, ते कसे करतात ह्याच्यावर पुढचा मुद्दा येतो. मुद्दा हा की तुम्ही जसं म्हणालात की कितीही बाहेर जाऊन कितीही बिझनेस केला, बिझनेस वुमेन झालो, 10 अवॉर्ड्स मिळाले, तरी शेवटी घरी येऊन काही बेसिक रिस्पॉन्सिबिलिटीज या महिलेकडेच राहतात. तर त्या कॉन्टेक्स्टने तो मुद्दा होता की सपोज त्या महिलेला मुलं असतील, घरी आणखीन पाहायला व्यक्ती असतील, की सासू सासरे असतील किंवा आई वडील असतील, जे काही येते, अशा परिस्थितीमध्ये 10-15 दिवस महिला त्या सगळ्यांना मे बी आपल्या नवऱ्याच्या भरोशावर सोडून किंवा आणखीन कोणी केअरटेकर असेल त्यांच्या भरोशावर सोडून टूर्सवर जातात का? जातात, पण जिला घरी मदत आहे किंवा कुठे नवरा काळजी घेतो, कुठे आई वडील काळजी घेतात त्या मुलांची, तर अजूनही भारतामध्ये आपल्याला ती मदत मिळू शकते. पण उद्या जर मला नवरा बायकोमध्ये जर अशी वेळ आली तर कोण करिअर सोडेल? मुलासाठी महिला युजली करिअर सोडते, युजली अजून तरी. तर ते होऊ शकतं. म्हणजे आपल्यावर ते प्रसंग येतात की नक्की काय करू आता, मुलाला कोण सांभाळणार वगैरे. पण त्यातनं मार्ग आपण काढायचा, आणि ती तो मार्ग काढते. आज महिला तो मार्ग काढतायत, शोधतायत. त्यांना त्यांचं स्वतःचं, कदाचित काहींना आई वडील किंवा हे मदत करणारे नसतात, पण तरीही ते एक स्वतःची अशी इकोसिस्टीम असते त्यांची, ते तयार करतात आणि ती आपल्यालाच तयार करायची असते. सगळ्यांना, एवढ्या एंटरप्रेनर आहेत, सगळ्यांना कुठे मदत मिळते? मी फक्त एक म्हटलं की ही मदत भारतात अजूनही अवेलेबल होऊ शकते, बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहे. कारण मी पण जेव्हा मला दुसरं मूल झालं, माझ्या पहिल्या आणि दुसऱ्या मुलामध्ये 12 वर्षाचं अंतर आहे. तर जेव्हा मी दुसरं मूल झालं तेव्हा मी माझ्या सासू सासऱ्यांना बोलावून घेतलं की म्हटलं बिझनेस पण करायचंय, तुमची इच्छा असेल तर तुम्ही याल का घरी राहायला? म्हणजे फक्त बाकीची सगळी सिस्टीम मी तयार केली होती, त्यांना फक्त देखरेखीसाठी. पण ते तयार करावं लागलं त्यावेळी. आणि होतं, म्हणजे मला असं वाटतं की एकदा तुम्ही एंटरप्रेनर बनलात की तुम्हाला जे काही येतं ते पार करायचं, एवढीच मानसिकता असते. ते पार करणं महत्त्वाचं आहे. ते पार करणं महत्त्वाचं आहे आणि ते आपण सगळ्याजणी करतो. आज जास्त दुर्गा भारतात निर्माण होत आहेत. मी असं समजते की प्रत्येक मुलगी ही लक्ष्मी आहे, तशी दुर्गा पण आहे. आणि म्हणजे आपल्या इतिहासातनं ते आलंय. तर आपण का घाबरायचं? जे येईल ते लढायचं, पार करायचं. आणि जेव्हा आपण ते पार करतो तेव्हा आपण एक नवीन असतो. हा अनुभव तुला पण असेल जो मला आहे तो. कारण अडचणी तर येतातच,
त्या अडचणींचा आपण काय करतो, आपण कसा त्यातनं मार्ग काढतो, आपण कसा आपल्या अडचणींचा स्वर्ग बनवतो. स्वर्ग बनवणं म्हणजे सोनं करणं, अपॉर्च्युनिटी शोधणं त्यातनं. आणि आज सोशल मीडियामुळे पण ही क्रांती झालेली आहे की महिला आता थांबणार नाहीत. बरोबर. आणि मला असं वाटतं की तुम्ही पण नाही थांबलात, म्हणून आज आम्हाला केसरीमधनं जग फिरता येत आहे. त्यामुळे तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही मुंबई तकला वेळ दिलात. आणि ही एक आम्ही कसं आहे, आम्ही बुकिंग करतो आणि आम्ही फिरतो छान, पण त्या मागे हे एवढे सगळे कंगोरे असतात ते प्रेक्षकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न होता. तर एक टूर कंपनी ही नेमकी कशी चालते, त्यांच्या समोरची काय आव्हानं असतात, बदलच्या जगानुसार सुद्धा आणि वाटेत सुद्धा अनेक आव्हानं येतच असतात, तर ते सगळे कसे पार करतात याबद्दल हा एपिसोड होता, समजून घेण्याचा प्रयत्न होता. आणि ऑफकोर्स हा एक मराठी ब्रँड आहे आपला, त्यामुळे त्याचा एक वेगळा अभिमान आहेच. तो ब्रँड असाच वृद्धिंगत पुढे सुद्धा होत राहो याबद्दल तुम्हाला खास शुभेच्छा सुद्धा मुंबई तककडनं, आमच्याकडनं. आणि तुम्ही आज वेळ दिलात त्याबद्दल सुद्धा तुमचे खूप खूप धन्यवाद. मुंबई तक चे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज मला बोलावलं आणि मुलाखत घेतली. थँक्यू सो मच. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला खाली कॉमेंट बॉक्स म्हणून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. तुम्ही केसरीमधनं फिरलेला असाल तर तुमचे अनुभव सुद्धा मांडा. आणि आणखीन सुद्धा कुठल्या ब्रँडसोबत आपण अशाच पद्धतीने गप्पा मारल्या पाहिजेत तर त्याचेही सल्ले सजेशन्स तुम्ही आम्हाला खाली देऊ शकता. तुर्तास आजच्या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. कॅमेरामन राकेश साळस्करसह मी अनुजा, मुंबई तक.